समृद्धी महामार्गावरील रोड हिप्नोसिस अर्थात रोड संमोहन ही अवस्था टाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग 3 वर्षासाठी घेतला दत्तक। चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची चर्चा। या उपक्रमाअंतर्गत चालकांना प्रशिक्षण देणे, अपघात प्रवण क्षेत्रावर दिशादर्शक लावणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण करणे तसेच चालकांना मार्गदर्शन करणे या उपाययोजनाही करण्यात येणार। समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा स्तुत्य उपक्रम। मर्सिडीज कंपनीचा अन्य संस्थांनी देखील आदर्श घ्यावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन। मर्सिडीज कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या ई वाहन धोरणाबाबत झाली परिवहन मंत्र्यांची चर्चा। पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि लर्निंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट कौशल्य विकास संस्था सासवड यांच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन। सासवड येथील लॉगिन पॅरामेडिकल कॉलेजमध्ये सकाळी 10 वाजता प्लेसमेंट ड्राईव्ह। पुरंदर तालुक्यातील विविध उद्योजकांनी प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये नोंदविला सहभाग। उद्योजकांकडून 300 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी होणार भरती। रिक्त पदे किमान 10वी 12वी पदवीधर, मशीन ऑपरेटिंग, प्रोडक्शन क्लर्क, ओटी टेक्निशियन, मामा मावशी, नर्स, ब्रदर्स, रिसेप्शनिस्ट आणि ट्रेनी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी। पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांना या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध। ओळखीच्या मजुराला जबरदस्तीने रिक्षात बसून जीवे मारण्याच्या उद्देशाने दारू पाजून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत पुलावरून इंद्रायणी नदीत फेकले। कुरुळी गावच्या हद्दीत जुन्या इंद्रायणी नदी पुलावर 13 सप्टेंबरच्या रात्री 9:30 वाजताची घटना। सिद्धार्थ भानुदास बोडके या 37 वर्षीय मजुराची म्हाळुंगे MIDC पोलिसात फिर्याद। जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी मोहन तुकाराम जाधव याने सिद्धार्थ बोडके यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत पुलावरून इंद्रायणी नदी पात्रात फेकले। जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी मोहन जाधव याला पोलिसांनी केली अटक। ढोरे भांबुरवाडी येथे शेती पंपासाठीच्या वीज मीटरचा वापर अनधिकृतपणे आशानंद रेसिडेन्सी या इमारतींना पाणी पुरवठा करण्यासाठी केल्याचे उघड। वीज चोरीचा पर्दाफाश। 5 HP वीज भार असलेल्या विद्युत पंपातून 32,227 युनिट वीज वापर झाल्याचे उघड। 6,38,400 रुपयांची वीज चोरी। ढोरे भांबुरवाडी येथे संदीप आनंद तांबे यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल। राजीवनगर शहर शाखेचे सहाय्यक अभियंता प्रमोद शहाजी जाधव यांची फिर्याद। थिगळस्थळ येथील रोहित्राची चोरट्यांनी तोडफोड करून 140 किलो तांब्याच्या तारांची केली चोरी। महावितरण कंपनीला 1.25 लाखांचा फटका। 22/100 kVA क्षमतेच्या रोहित्रामधून सुमारे 400 लिटर तेल जमिनीवर सांडून चोरट्यांनी केले नुकसान। अज्ञाता विरोधात पोलिसात गुन्हा। सहाय्यक अभियंता प्रमोद शहाजी जाधव यांची खेड पोलिसात फिर्याद। शिरोली पाईट आंबोली रस्ता चांदूस गावाजवळ खचला, अपघाताचा धोका वाढला। रस्ते बांधणी कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोरी पूल वाहून जाण्याची शक्यता बळावली। रस्त्यावर पडलेले खड्डे, खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे वाहन चालक, प्रवासी आणि नागरिकांना नाहक त्रास। रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची माजी उपसरपंच माणिक सांगवार यांची मागणी। वाकी येथे पुणे नाशिक महामार्ग पाण्याखाली। संततधार पावसाचे पाणी थेट पुणे नाशिक महामार्गावर। महामार्गावर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून प्रवाशांसह कामगार आणि अवजड वाहतूक धोकादायक पद्धतीने। अपघाताचा धोका असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष। प्रवासी, वाहन चालक, नागरिकांची ओरड। उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। खेड तालुक्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान। कांदा लागवड पाण्याखाली। साठवणुकीत ठेवलेल्या कांद्याला कोंब फुटल्याने शेतकरी संकटात। काढणी योग्य सोयाबीन पीक पावसामुळे खराब होण्याची शक्यता। नव्या लागवडीचा कांदा पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पाऊस।
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.